आहे त्यांचा एवढा कंट्रोल आहे, पण अजित पवारांना हे का बरं चालत असेल? प्रशासनावर दादांचा कंट्रोल आहे, पण पण आज मंत्र्यांवरती नाहीये. नाही, आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल, कारण तिथं 2 गट झालेत असं आम्हाला कळतं. पक्षामध्ये कोकणातले एक नेते, ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात, ते एक स्वतःचा गट तिथं कोण आहे? करतायत. कोकणात तर एकच नाही, सुनील तटकरे तटकरे. हां. तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत. मग तुम्ही हे काय तुमची माहिती आहे का, तुम्ही हा राजकीय आरोप करता की नुसतं राष्ट्रवादी नाही. नाही, तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आहेत अजित पवारांच्या. त्या बघा, साधं सांगतो, अजितदादांवर जेव्हा केव्हा ॲलिगेशन झाले, हं, नाहीतर कोणीतरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं, हं, तर किती अजितदादा पक्षाचे नेते, जे प्रमुख नेते आहेत, अजितदादांची बाजू किती वेळा घेतली. हं. पण तटकरेंच्या बाबतीत कुणी काय बोललं नाही, तर तटकरेंवर पत्ते टाकले, तर कसं मारहाणी करतात तुम्ही. हं. म्हणजे अजितदादा हे मोठे नेते आहेत, अजितदादांमुळे सगळे आमदार तिथे गेलेत, पण तिथं काही ठराविक गट तट हे मोठ्या प्रमाणात झालेत असं आपलं दिसतं. तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा. म्हणजे ह्याला काय सगळे पुरावे द्यावे लागतात असं नाही, पण दादांबद्दल जेव्हा दादांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं, ठराविक आमदार सोडले तर बाकी नेते गप्प बसतात, पण ठराविक नेत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आक्रमक काही लोक होतात. ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की बॉस कोणीतरी दुसरं आहे, आणि हे जे नेते आहेत, आता तटकरे साहेब, मी सांगतो तुम्हाला, 29ला हे भाजपतून कदाचित खासदारकी लढतील, असंही होऊ शकतं. त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला येत्या काळामध्ये, आणि आता जेव्हा निकाल लागेल, म्हणजे जो आता आम्ही अपेक्षा करतोय सुप्रीम कोर्ट न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा कोर्टात आहे, पक्ष म्हणजे तो धनुष्यबाणासाठी, आणि आम्ही सुद्धा कोर्टात आहे घड्याळासाठी. गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं, आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो, पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची. असंही गेम होऊ शकतो. नाहीतर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे 40-42 काहीतरी आमदार आहेत, आणि शिंदे साहेबांचे 50-55 आमदार आहेत, 57 आमदार, तिथं रिइलेक्शन होऊ शकतं. अच्छा. आणि आता तुम्ही जर बघितलं असेल की अजितदादांचा जिथं उमेदवार म्हणजे आमदार आहे, जसं की भोर इथं मांडेकर नावाचे जे आहेत ते आमदार अजितदादांचे आहेत. आता तिथं काँग्रेसमधून थोपटे जे आहेत ते तिकडे गेले, कुठे गेलेत? भाजपमध्ये. आता शिवतरे पुरंदर तिथं कोण? जगताप गेले. म्हणजे भाजपली तयारी ठेवली आहे. मग कदाचित रिइलेक्शन सुद्धा होऊ शकतं कुठे? या 100 ठिकाणी. आणि भाजपकडे किती आमदार आहेत आता? 132. त्यांना किती पाहिजे अजून? 16 त्यांना पाहिजे फक्त, बस. त्यामुळे त्यांना 20-25 आमदार निघाले. 12 काय असेल, म्हणजे त्यांना फक्त काय पाहिजे? 144चा नंबर पार करायचा आहे, आणि तो झाला तर सगळंच त्यांचा त्रास तिथं संपतोय. आतून खेळी करतायत. देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य आहेत असं सगळेच म्हणतात. आता चाणक्य नीती दुर्दैव असं महाराष्ट्राच्या हितासाठी नसून ती राजकीय हितासाठी त्यांनी नक्कीच तिथं वापरले. म्हणजे अजितदादांच्या पक्षाला आत्ताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली. शिंदे साहेबांचं तर ओपन आहे. शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आल्यात. शिंदे साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्सची. मग तिथं आता खिंडार पाडायची सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या बाजूने तयारी केलेली आहे, आणि सुप्रीम कोर्ट हा निर्णय 100% या दोघांच्या विरोधात तिथं देणार आहे. त्यामुळे इधर विलीन व्हा नाही तर रिइलेक्शन करा. फक्त 15-16 आले तर सगळे हे जे नेते आज आहेत ज्यांना घाई झाली पैसे खायची, त्याचं मुख्य कारण हेच आहे की किती दिवस आम्ही राहू सत्तेत त्यांना माहित नाही. मग सगळे खायला बघतायत, आणि खायच्या गडबडीत ते बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात. तुम्ही मगाशी 2 गोष्टी बोलत, मला त्याच्याकडे परत जायचं. मला तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत म्हणून तुम्हाला मी थांबवलं नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की सुप्त संघर्ष एक प्रकारचा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे का उघड संघर्ष आहे? म्हणजे कुठंतरी आता कदाचित दादा तटकरे साहेब हे एक्सेप्ट करणार नाही, पण बाहेरून जेव्हा तुम्ही बघता, कारण ती पार्टी वेगळी आहे, आम्ही बाहेरूनच बघू शकतो. हेच आहे की अजितदादांवर जेव्हा कुणी अटॅक करतं तेव्हा त्यांच्या बाजूने उभे राहणारे फक्त ठराविक आमदार सोडलं तर कुणीच नसतं. पण जे पदाधिकारी आहेत, जे आमदार नाहीत पण पदाधिकारी आहेत, जेव्हा तटकरेंबद्दल कुणी बोलत असतं, नाही तर अजून कुठल्या तरी महिला आयोगाच्या ज्या नेत्या आहेत त्यांच्याबद्दल बोललं जातं, नाही तर अजून तिसऱ्या कोणाला तरी बोललं जातं, तेव्हा त्यांना पदाधिकारी जे आहेत, जी पदं दिली आहेत, प्रदेश अध्यक्ष तटकरे त्यांनी ज्या लोकांना पदं दिली ते मात्र फक्त या
अजितदादा सोडून या बाकीच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहताना आपण सर्वजण बघू शकतो. त्यामुळे पण पक्षात तटकऱ्यांचा वेगळा गट आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? बाहेरून बघत असताना कुठंतरी त्या ठिकाणी झालंय असं वाटतंय. ते ठाण्याचे कोण ते आठवत नाही मला कोण आहेत, आनंद परांजपे? हा, ते आता पूर्वी दादांकडे होते, आता ते शिफ्ट झाले तटकऱ्यांकडे. असं तो ग्रुप तिथं निर्माण सूरज झाला. चव्हाण वगैरे ही मंडळी ज्यांनी सूरज चव्हाण म्हणजे त्याने जे केलं ते चुकीचंच केलं, त्याचा निषेध तर आम्ही करतो. त्यांच्या पक्षाने त्याच्यावर कारवाई केली, चांगलीच गोष्ट आहे. पण पक्षाने त्याच्यावर कारवाई करत असताना एक सेकंड सुद्धा विचार नाही केला. म्हणजे एका बाजूला त्यांनी चुकीचंच केलंय, योग्यच कारवाई त्यांच्या पक्षाने केली, पण खड्यासारखं त्याला बाजूला पक्षाने तिथं केलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तुम्ही याच संदर्भात मागे एक स्टेटमेंट केलं होतं, मी सगळी तुमची मधल्या काळातली स्टेटमेंट बघत होतो. तुम्ही एक स्टेटमेंट असं केलं की अजित पवारांना पक्षात एकटं पाडलं जात आहे. तुम्हाला तर याच रेफरन्स तुम्ही बोलतायत की त्यांच्या 100% पक्षात ते एकटे पाडले जातात. 100%. बरं, ही रोहित पवार यांची पुतणे म्हणून प्रतिक्रिया आहे की रोहित पवार यांची राजकीय प्रतिक्रिया आहे? नाही, राजकीय नका समजू, ह्याला राजकीय कुठंच काही नाही. हे ऑप्टिक्स आहे. हे जे आम्ही बघतोय ते तिथं बोलून टाकलेलं आहे. कारण हे कदाचित रिजनल नेते असले तरी ते प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत, आणि ते प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी त्यांची लोक विविध पदावर त्या ठिकाणी बसवल्यामुळे त्यांना असं वाटतं की पक्ष त्यांचा आहे.